हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. येणारा प्रत्येक पाऊस मनात एक आनंद घेऊन येतो. या पावसात मस्त भिजावं, बाहेर फिरायला जावं असं सगळ्यांनाच वाटतं आणि मग लगेच प्लॅन बनू लागतात. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजचा नवीन ब्लॉग आणि नवीन ठिकाण पानशेत. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पानशेत हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पिकनिक स्पॉटपैकी एक आहे. त्याच्या निसर्गरम्य परिसरासाठी आणि प्रसन्न वातावरणासाठी हे ओळखलं जातं. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर पानशेत आहे. पानशेत हे हिरवेगार धबधबे आणि पर्वतांचे घर आहे. हे त्याच्या अतुलनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि विलोभनीय वातावरणासाठी ओळखलं जातं. मान्सूनचा पाऊस सुरू झाला की लहान सुट्टीसाठी पानशेतला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. पानशेतची तुम्ही वन डे ट्रिप करू शकता किंवा स्टे करायचा असेल तर पानशेतजवळ असंख्य रिसॉर्ट्स आहेत. कॅम्पिंगची सुद्धा तिथे सोय आहे. MTDCचे रिसॉर्टसुद्धा तुम्हाला बुक करता येतात. विशेषतः रेनी सीझनमध्ये बुकिंग्स लगेच फुल होतात. पानशेत धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं आहे. असंख्य धबधब्यांसह हिरवागार डोंगरांनी वेढलेलं आहे. पानशेत पुण्याजवळील प्रसिद्ध पिकनिक स्थळांपैकी एक आहे. मुंबईतील तसेच पुण्यातील लोकांना हे आकर्षित करते. जलक्रीडा हे ट्रेकिंग व्यतिरिक्त पानशेतचे मुख्य आकर्षण आहे. कायाकिंग आणि बोटिंग आणि बनाना राईड, वॉटर स्कूटरसारख्या काही राईड्सच्या पण सुविधा इथे आहेत. येताना सुंदर निसर्ग सौंदर्य बघत बघत आम्ही येऊन पोचलो ॲडव्हेंचर मावळला. 20 रुपये ही त्यांची एंट्री फी होती. सुरुवातीलाच इथे आलं की दिसतं ते पहिलं उपाहारगृह आणि दुपारची भूकही लागलेली आणि पावसात भजी खाण्याचा आनंद तो वेगळाच. आणि मग आम्ही पहिलं शिरलो उपाहारगृहात. छान जेवण करून आम्ही मग गेलो बोटिंगकडे. पाऊस सारखा सुरू होता आणि पानशेत डॅममधून सुद्धा पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे आम्हाला तिथे त्यावेळेस बोटिंग करता आलं नाही. थोडा मूड ऑफ झाला होता, पण बाहेर निघताच वाटेत दिसणारं निसर्गाचं सौंदर्य प्रेमात पडायला भाग पाडत होतं. आणि मग सुंदर शूट केला ड्रोनचा व्हिडिओ. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.